या संदर्भात कुठे तक्रार केली होती का? काय या संदर्भात तुम्हाला ज्यावेळेस सांगितलं तुमच्या असेल त्यावेळेस केलं होतं काय? त्यावेळेला आम्ही सांगितलं बाहेर फिर्याद द्यायला तेव्हा कोणीही नव्हतं. ह्यांच्या 2 मुली जवाई हे पण जेलमध्येच होते. त्यांना आम्ही मग पर्याय म्हटलं की आपण न्यायालयामध्ये पिटिशन फाईल करू. ज्युरिडिक्शन अमरावती असल्यामुळे आम्ही नागपूर खंडपीठामध्ये पिटिशन फाईल केलं. काय पिटिशन फाईल केलं? पिटिशनमध्ये की आम्ही सर्व आमच्यावर पार्श्वभूमी कशी गुन्ह्याची सिरीज कशी आहे, माझ्यावर मोक्या कसे लावलेल्या आहेत आणि कुठले सर्टिफिकेट फ्रॉड आहेत की किंवा इश्यूज केलेले नाहीत, असं हे करून सर्व करून आम्ही त्याच्यामध्ये ते फाईल केलेलं आहे. तुमच्या असल्याने काय गुन्हा केला होता ज्या गुन्ह्यात ते आता आतमध्ये आहेत आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जालिंदर सुपेकर यांनी त्यांच्याशी पुण्यामध्ये असेल किंवा अमरावतीमध्ये असेल कधी कॉन्टॅक्ट केले? आता त्यांच्यावरती एक 10-12 FIR आहेत. त्याच्यामध्ये कॉर्पोरेशनचा आहे, 420चा आहे आणि त्याच्यामध्ये 307चा एक FIR दाखवलेला आहे. त्याच्यामध्ये काही मेडिकल सर्टिफिकेट दाखवलं नाही. आणि त्याच्यानंतर त्यांच्या सुनींचे एक कौटुंबिक हिंसाचाराचे 2-3 FIR आहेत आणि हेच आहेत रॉबरी वगैरे हे केलेले असे FIR दाखल आहेत. किती साली हे पैसे मागितले होते जालिंदर सुपेकरांनी? 2023. तुम्ही त्यावेळेस कुणाकडे तक्रारच केली नाही? त्यावेळेला अशी परिस्थिती होती की कोणी कुठं तक्रार कोण करणार आहे त्यांच्या वतीनं, आणि आम्ही जे आहे ना न्यायालयात न्याय सगळं हे प्रकरण समोर आल्यानंतर तुम्ही गृहमंत्री असतील किंवा पिटिशन दाखल केली, काय कारवाई सुपेकरांवर व्हावी असं तुमची इच्छा आहे? आता यांचे कॉल डिटेल्स ह्यांचे आणि फिर्यादीचे ह्यांचं काही संगनमत आहे का? ज्यावेळेला यांनी डिमांड केली 2023ला तेव्हा ह्यांचं कुणाशी बोलणं झालं का, ह्यांनी कुणाच्या संपर्कात होते, हे कॉल डिटेल्स ह्यांचे घेतले पाहिजेत आणि ह्यांची चौकशी केली पाहिजे. गृहमंत्र्यांकडे काय मागणी करणार संदर्भात? आता आम्ही याच्यामध्ये हे पिटिशन दाखल केले, ह्यांची चौकशी करा म्हणून आम्ही माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना असतील गृह खात्याला आम्ही